ठरलं तर मग या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अर्जुन सायली ऑफिसमध्ये आहेत. त्यांचा तिथे शिपाई तिथं आहे, सर्वजण काम करत आहेत. अर्जुन मात्र टेन्शनमध्ये आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुनच्या केबिनमध्ये साक्षी आलेली आहे. साक्षी आल्यानंतर अर्जुन खूपच चिडलेला असतो, कारण त्याला माहिती असतं ही साक्षी आता इथे कशासाठी आलेली आहे. त्यानंतर सायली ही साक्षीकडे पाहतच असते, कारण साक्षीला काही करून अर्जुन आणि चैतन्यामध्ये फूट पाडायची असते. म्हणून तर हा सगळा डाव साक्षीने रचलेला असतो. पण अर्जुन आणि सायलीला याची जराशीही कल्पना नसते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन साक्षीला म्हणत असतो की तुझा खरा चेहरा मला माहिती आहे. आज आश्रम केस जिंकण्यासाठी तू चैतन्याला फसवलेला आहेस. उद्या तुला एखादी प्रॉपर्टी हवी असेल तर दुसऱ्या एखाद्या मुलाला मारायलाही तू कमी पडणार नाही. हेच तुझं कॅरेक्टर आहे. आणि अर्जुन असं बोलल्यानंतर चैतन्याला खूप राग येतो. चैतन्याने साक्षीला जवळ घेतलेला आहे आणि तो इतका चिडलेला आहे अर्जुनच्या तोंडून. साक्षीच्या कॅरेक्टरबद्दल जेव्हा चैतन्य ऐकतो तेव्हा त्याचा राग अनावर होतो आणि तो अर्जुनला म्हणतो की माइंड युअर अर्जुन सुभेदार, कारण तुम्ही जे बोलत आहात ते पूर्णपणे चुकीचं आहे. अर्जुनही तेवढाच भडकलेला आहे. आणि त्यानंतर साक्षीच्याबद्दल बोलल्यानंतर चैतन्यालाही तेवढाच राग येतो आणि चैतन्य भडकतो आणि तो म्हणतो माइंड युअर लँग्वेज अर्जुन सुभेदार, तुम्हाला साक्षीच्या कॅरेक्टरबद्दल बोलण्याचा अधिकारही नाही आणि ती तुमची लायकीही नाही. या भाषेत आता चैतन्याने अर्जुनला उत्तर दिलेलं आहे. चैतन्याने खरं तर इथं अर्जुनची लायकी काढलेली आहे आणि अर्जुन चैतन्याकडे बघतच राहतो. त्याला खूप काळजी वाटत आहे, चैतन्य आता फसला तर जाणार नाही ना. आणि ही मुलगी चैतन्याला कशी फसवते, त्याचबरोबर साक्षी कोणत्या कॅरेक्टरची आहे हे अर्जुन आणि सायलीला चांगलंच माहिती आहे. चैतन्याच्या तोंडून हे शब्द ऐकल्यामुळं अर्जुन शांत झालेला आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.